डिअर स्टुडंट्स, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इयत्ता 12वी इंग्रजी विषयाची जून 2025मध्ये झालेल्या प्रश्नपत्रिकेतील सेक्शन 3 व 4 यांची नमुना उत्तरे अभ्यासणार आहोत. सेक्शन 1 व 2 मधील प्रश्नांची सर्व उत्तरे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये दिली आहेत. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तसेच या प्रश्नपत्रिकेची PDF फाईलसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समधून तुम्हाला पाहता येईल. चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया. सेक्शन 3 हा रायटिंग स्किल्स यावर आधारित आहे. यासाठी एकूण 16 गुण आहेत. क्वेश्चन नंबर 4, कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स गिवन बिलो. ए, अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. या ठिकाणी एकूण 3 ॲक्टिव्हिटीज विचारलेल्या आहेत. ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज, स्टेटमेंट ऑफ पर्पज व ग्रुप डिस्कशन. यापैकी कोणती एक ॲक्टिव्हिटी आपण सोडवायची आहे. या ठिकाणी आपण ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज ही ॲक्टिव्हिटी सोडवूया. तो क्वेश्चन पहा. मिस लता विशेष हर क्लासमेट शुभम टू ब्रिंग हिज DSLR camera to college. She calls him but he is out for jogging. His father, Mr. Swami, answers her phone call before leaving for his office. Draft a virtual message in about 50 words by Mr. Swami for Shubham. या ठिकाणी एक सिच्युएशन दिलेली आहे की मिस लता नावाची एक मुलगी शुभम या विद्यार्थ्याला फोन लावून सांगू इच्छिते की DSLR कॅमेरा तू कॉलेजमध्ये घेऊन ये. परंतु हे सांगत असताना शुभम हा जॉगिंगसाठी बाहेर गेलेला आहे व त्याच्या वडिलांनी म्हणजेच मिस्टर स्वामी यांनी हा कॉल रिसीव केला आहे. तेव्हा मिस्टर स्वामी हे त्यांच्या मुलासाठी हा मेसेज लिहितात. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. सर्वप्रथम तुम्ही ही सिच्युएशन लक्षात घेतली पाहिजे. याचे एक नमुना उत्तर पहा. January 20th, 2026, time 7:30 AM. Shubham, your classmate Miss Lata attempted to call you this morning. However, you were out for jogging. I answered her call and she requested that you bring your DSLR camera to college. I am departing for the office. Daddy or Mr. Swami. अशा प्रकारे आपण या परफेक्ट फॉर्मॅटमध्ये व्हर्च्युअल मेसेज लिहिला पाहिजे. सर्वप्रथम दिनांक, नंतर टाईम, नंतर ज्या व्यक्तीला उद्देशून आपण मेसेज लिहितो त्या व्यक्तीचे नाव, या ठिकाणी शुभम, आणि शेवटी मेसेज रायटर्स नेम या क्रमाने आपण ही माहिती लिहायची असते. यानंतर क्वेश्चन नंबर 4B, अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. ईमेल रायटिंग, रिपोर्ट रायटिंग आणि इंटरव्ह्यू क्वेश्चन्स यापैकी एक ॲक्टिव्हिटी सोडवा असा प्रश्न इथं विचारला जातो. या ठिकाणी आपण इंटरव्ह्यू क्वेश्चन्स याचे एक प्रश्न व नमुना उत्तर पाहूया. इमॅजिन यू हॅव टू कंडक्ट ॲन इंटरव्ह्यू ऑफ अ स्पोर्ट्स पर्सनॅलिटी विथ द हेल्प ऑफ द फॉर्मॅट गिवन बिलो. ड्राफ्ट क्वेश्चन्स ऑन द गिवन फील्ड्स. डू नॉट चेंज द सिक्वेन्स ऑफ क्वेश्चन्स. या ठिकाणी स्पोर्ट्स पर्सनॅलिटी, कोणताही एखादा स्पोर्ट्समन याची मुलाखत आपण घेऊ शकतो आणि या दिलेल्या पॉईंट्सच्या आधारे आपण प्रश्न लिहिले पाहिजेत. नेम ऑफ द इंटरव्ह्यूवी D. गुकेश. फील्ड ऑर रेप्युटेशन चेस चॅम्पियन. डेट, व्हेन्यू ऑर टाईम January 11th, टाउन हॉल 9 AM to 10 AM. Duration of interview 1 hour. Now see the given points and see the questions. Who developed love for sports in your mind? How do you face challenges in life? How do you prepare for chess? Who is your guide or coach? Is hard work necessary to be a champion? What are your memorable achievements? What are your goals or future plans? What is your vision for the game? अशा प्रकारे आपण या पॉईंट्सच्या आधारे हे प्रश्न लिहू शकतो. यानंतर पहा क्वेश्चन नंबर 4C, अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. या ठिकाणी स्पीच, कम्पेअरिंग व एक्सपॅन्शन ऑफ आयडिया यापैकी कोणती एक ॲक्टिव्हिटी सोडवा असा हा प्रश्न आहे. इथं आपण स्पीच रायटिंग याचे एक प्रश्न व नमुना उत्तर पाहूया. Imagine you have to deliver a speech in the college on traveling is the best experience. Draft a speech in about 150 words on the above topic. Traveling is the best experience यावर आधारित एक स्पीच 150 शब्दामध्ये लिहायची आहे. याचे एक नमुना उत्तर पहा.
Respected teachers and dear friends, today I am going to deliver a short speech on traveling is the best experience. Traveling allows us to learn beyond classrooms and textbooks. When we travel, we come in contact with new cultures, traditions, languages, and lifestyles. This experience makes us more tolerant and broad minded. Traveling also plays an important role in personal development. It teaches us independence, decision making, and problem solving. Some unpleasant experiences make us more stronger and more self reliant. Traveling refreshes our mind and body. It provides a break from routine life and reduces stress. In addition, traveling broadens our knowledge. We learn practical lessons about geography, history, sociology, etc. These real life experiences stay with us longer than theoretical knowledge. No doubt, traveling is the best experience because it educates, refreshes, and transforms us. It shapes our personality, widens our thinking, and makes life more meaningful. Thank you. यानंतर क्वेश्चन नंबर 4D. या ठिकाणी रिव्ह्यू रायटिंग, ब्लॉग रायटिंग आणि अपील रायटिंग यापैकी कोणताही एक क्वेश्चन सोडवायचा आहे. इथं आपण अपील रायटिंग हा प्रश्न व त्याचे नमुना उत्तर पाहूया. प्रिपेअर अँड अपील ऑन द टॉपिक रिलिशिंग रीडिंग हॅबिट विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स 100 to 150 वर्ड्स. रिलिशिंग रीडिंग हॅबिट या विषयावरती एक अपील या ठिकाणी आपण लिहायचं आहे. याचं एक नमुना उत्तर पहा. सर्वप्रथम आपण लिहिलं पाहिजे टायटल रिलिश रीडिंग हॅबिट. फ्रेंड्स, रीड रीड अँड रीड टू लर्न अँड ग्रो. द मोर यू रीड द मोर यू नो. बेनिफिट्स ऑफ रीडिंग एनहान्सेस लँग्वेज कॉम्पिटन्सी, improves vocabulary, builds confidence, improves concentration, reduces stress. Don't spend valuable time on mobile phone. Minimize the use of social media. Read at least an hour every day. Remember, reading is not a burden. It is a joyful experience. Books are our true friends. Read and be wise. अशा प्रकारे आपण आकर्षक फॉर्ममध्ये अपील लिहिलं पाहिजे. हा आहे सेक्शन नंबर 3. या ठिकाणी आपण 4 ॲक्टिव्हिटीज किंवा 4 क्वेश्चन्स सोडवलेले आहेत. आता जाऊया आपण सेक्शन नंबर 4 लिटररी नॉवेल. हा सेक्शनसुद्धा एकूण 16 गुणांसाठी आहे. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 5ABCD असे 4 प्रश्न विचारले जातात. आता पाहूया आपण क्वेश्चन नंबर 5A. कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. मॅच द कॉलम्स. या ठिकाणी कॉलम एमध्ये टाईप्स ऑफ नॉवेल म्हणजे कादंबऱ्यांचे प्रकार दिलेले आहेत व कॉलम बीमध्ये त्याची काही वैशिष्ट्ये किंवा त्याचं वर्णन दिलेलं आहे. रिअलिस्टिक नॉवेल याचं उत्तर आहे पहा द इफेक्ट ऑफ रिअलिझम. हिस्टॉरिकल नॉवेल याचं उत्तर आहे सेट ऑन अ पास्ट पिरियड. गोथिक नॉवेल मिस्ट्री अँड हॉरर. पिकारेस्क्यू नॉवेल अन एक्सेंट्रिक ऑर डिसरेप्युटेबल प्रोटॅगॉनिस्ट. असे आहेत उत्तरे जवळजवळ या प्रश्नाची. यानंतर यातलं सेकंड क्वेश्चन पहा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ज अँड रिराईट द सेंटेन्सेस. रिकाम्या जागा भरा अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. R.K. Narayan was one of the major trio writers in Indian English. Salman Rushdie is an immigrant author. The phrase stream of consciousness was coined by William James. E.M. Foster is well known for his novels. ही ॲक्टिव्हिटी पहा. एकूण 4 गुणांसाठी इथं 2 क्वेश्चन्स विचारलेले आहेत. हिस्ट्री ऑफ नॉवेल यावर आधारित हे सर्व MCQ आहेत. यानंतर पहा क्वेश्चन नंबर 5B. आन्सर इन अबाउट 50 वर्ड्स टू द क्वेश्चन्स गिवन बिलो. टू सर्व विथ लव या कादंबरीवर आधारित 2 प्रश्न इथं विचारलेले आहेत. पहिला क्वेश्चन पहा. राईट अबाउट मिस फिलिप्स फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ हर स्टुडंट्स इन टू सर्व विथ लव. टू सर्व विथ लव या कादंबरीमधील मिस फिलिप्स यांच्याविषयी त्यांच्या विद्यार्थ्यांचं जे काही दृष्टिकोन आहे पॉईंट ऑफ व्ह्यू तो इथं आपण लिहायचा आहे. याचं एक नमुना उत्तर पहा. कॅरेक्टर ऑफ मिस फिलिप्स फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ हर स्टुडंट्स
Miss Phillips was cool, honest, and smart among our teachers. She was chosen as a part of a team of teachers to address students' questions. Denham created some questions about PT lectures. She skillfully handled the situation and strongly supported the school timetable. To us, she was truly admirable and inspiring. Explain the way the purpose of half yearly report program is fulfilled in To Serve with Love. टू सर्व विथ लव या कादंबरीमधील हाफ इयरली रिपोर्ट प्रोग्राम याचा जो काही उद्देश होता तो परिपूर्ण झाला. याचं एक उत्तर पहा. द हाफ इयरली रिपोर्ट ऑफ द स्टुडंट्स काउन्सिल वॉज अन इम्पॉर्टंट डे इन द कॅलेंडर ऑफ ग्रीन स्लेट स्कूल. देर इज अ फोकस ऑन ओव्हरऑल टीचिंग लर्निंग प्रोग्रेस. All representatives gave a brief report of their learning. There was also a question answer session at last. All the classes participated in the program. The narrator was immensely satisfied with the progress of students. The purpose of the program is fulfilled. यानंतर पहा क्वेश्चन नंबर 5C. अराउंड द वर्ल्ड इन 80 days या कादंबरीवर आधारित दोन प्रश्न इथे विचारलेले आहेत. Time is treated as a character in Around the World in 80 Days. Explain. याचं उत्तर पहा. Around the World in 80 Days is an adventure novel. Time shapes every event. It acts as a silent character in the novel. Fogg's bet with the Reform Club members is also time bound. He makes a miscalculation while crossing the international deadline, which helps him win the bet. The ultimate message of the novel is that no one can control time. Give the reasons for apologies made by Detective Fix in Around the World in 80 Days. Detective Fix arrests Phileas Fogg in Liverpool. Fogg is thrown in jail. After many hours, Fix realizes that Fogg is not responsible for the bank robbery. Fix regrets his actions. He apologizes to Fogg and arranges a special train for the three. यानंतर क्वेश्चन नंबर 5D. द साइन ऑफ 4 यावर आधारित दोन क्वेश्चन्स इथं विचारलेले आहेत, प्रत्येकी 2 गुणांसाठी. डिस्क्राईब द हॉर्स ड्रिवन जर्नी अप टू मेजर शॉल्टोज रेसिडेन्स इन युअर ओन वर्ड्स इन द साइन ऑफ 4. याचं उत्तर पहा. Mary Marston visits Sherlock Holmes to solve her case. She had received a letter asking her to come to the Lyceum Theatre with her 2 friends. Holmes and Dr. Watson accompany Mary in the journey. The anonymous letter writer makes arrangement for a horse-driven cart for the trio. They are joined by a small dark man who guides them through the suburban area. After a long ride, they arrive at Major Sholto's residence in a quiet neighborhood. Write in short about the introductory meeting of Sherlock Holmes and Mary Marston in The Sign of 4. Mary Marston visits Sherlock Holmes to discuss her problem. She is a well-dressed young lady. She reports her case to Holmes and Dr. Watson. Mary leaves a positive impression on Dr. Watson and Holmes. After listening to her strange case, Holmes assures her of his assistance. In this first meeting, Mary and Watson were attracted to each other. अशा प्रकारे आपण नॉवेल सेक्शनची उत्तरे लिहू शकतो. थँक्यू फॉर वॉचिंग. हॅव अ नाईस डे.